तर का म्हणता मित्रांनो, तर आज जाणार आहोत आपण नागपूरले. तर नागपूरले कशासाठी, तर नागपूरले होता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या 4 दिवसाचा इव्हेंट. तर आपण आहोत त्याचे मेंबर. तर आम्ही जाणार होतो बसनं आणि आमची बस लागणार होती रामनगर पोलीस स्टेशन ग्राउंडजवळ लागणार होती. तर आम्ही पाहत होतो आमच्या सोबत्याची वाट. आमचे सोबते काही आले नव्हते. तर माहीत झालं माझ्या सोबत्यानं आणले होते बोरं. तर सोबत्याला म्हणलं बी देणं बघा म्हणलं बोरं. तर मग काय बोरं खात बसलो आम्ही सोबत्याची वाट. तर मग बोरं खात बसलो. तर थोड्या वेळ वाट पाहतो तर पुऱ्या गावाच्या मागून आले आमचे सोबत्या तर गाडी घेऊन. तर मित्रांनो आज आम्ही चाललो नागपूरले. तर सोबत्याची खुशी, तर त्याला विचारू आज त्याला नागपूरले जायला किती खुशी होत आहे. तर सोबत्या काही नव्हतं. सोबत्यांनो मी तर चाललो नाही, तुम्ही चालले, एन्जॉय करा. मी चाललो भाऊ, हा नाही येत आहे, हे दोघं जण नाही येऊन राहिले. घरच्याने शिवा दिले. विचारलं तर पुष्पभाऊ, तर पुष्पभाऊ म्हणते झुकेगा नाही साला. मग वाट बघता बघता आली आमची बस. मग बॅग घेतलं आणि बसलो बसमध्ये. तर बसमध्ये भाई बसलो. इतकी गरमी होत होती. तर बस निघायचं काही नावच नव्हते घेत. तर बसलो ते तर बोथवेडच्या बसमध्ये. तर बोथवेडच्या वाट बघता निघली बस. मग बोथवेडच्या बाद आमची बस थांबली होती जाममध्ये. तर आम्हाला लागली होती भूक. तर सोबत्या म्हणे काही नाश्ता करू का. तर आम्हाला नाश्ता करायसाठी तर टाईम नव्हता. तर सोबत्या म्हणे तर काहीतरी चिप्स कुडू का घेऊ म्हणे. तर मग मीनं का घेतला एक चिवड्याचा पाकिट. तर चिवडा खात बसलो. मग बोथवेडच्या बाद आम्ही पोचलो नागपूरमध्ये.